नमस्कार, सुप्रभात. आणि आम्ही पुन्हा निघालोय कुठे? बाईक राईडवर. सकाळचे वाजलेत 5:45. आम्ही 5 वाजता निघायचं ठरवलं होतं, पण वाजलेच की 5:45. उशीर होतोच. आणि हा होता आमचा छोटासा ब्रेक. कुठे? तर हॉटेल औरा ऑन NH48. सगळ्यांना माहीतच आहे, माहिती आहे मला. आणि हे काय, फक्त 3 जर्नी झाली आहे, सुरतच पोचलोय. आणि काय बाईकची ही अवस्था. मॉन्सून राईडचा इफेक्ट आहे ब्रो. आणि हो, सांगायचं राहिलंच, कुठे निघालो आहे? कष्टभंजन हनुमान मंदिर, बजरंगबलींचं दर्शन घ्यायला. आणि काय हे सुंदर दृश्य, इतकं छान आणि रिफ्रेशिंग वाटतं आहे. आणि आम्ही पोचलो आहे, वाजलेत 4. अजिबात वेळ न घालवता आम्ही लगेच तयार होऊन आलो दर्शनाला, कारण की या वेळेत गर्दी नसते. आम्ही पोचलो होतो 5 वाजता, कारण की 3:30 वाजता मंदिर ओपन होतं. अगदी सुंदर दर्शन झालं. आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर, बरेच फोटो काढल्यानंतर आम्ही कुठे गेलो होतो? किंग ऑफ सालंगपूर यांना भेटायला. कुठे? अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे हो. किती सुंदर आणि किती भव्य ती मूर्ती. सगळ्यांनी फोटो काढायला गर्दी केलीच होती. आणि आम्ही पुन्हा रिटर्न आलो. कुठे? श्री गोपालनंद स्वामी यात्री निवास, इथे आम्ही थांबलो होतो. अगदी सोयीस्कर इथे राहण्याचं ठिकाण, कारण की इथे फक्त 1300मध्ये AC आणि नॉन AC इन ओनली 800 अवेलेबल होतं. छान असं थेपला आणि जेठा अंकल यांचा फेवरेट जलेबी फाफडा खाऊन आम्ही पुन्हा रूममध्ये आलो होतो. हे माझ्या गॅलरीमधून दृश्य दिसत होतं. सगळीकडे फक्त ग्रीनरी आणि खूपच शांतता होती या रूममध्ये. तुम्हाला रूम टूर दिलीच नाही, लगेच दाखवते. हा पॅसेज होता. इथून एंटर केल्यानंतर आम्ही नॉन AC रूम घेतला होता, कारण की ऑलरेडी वातावरण थंड होतं. ही रूम मला 800 रुपीजमध्ये मिळाली. आणि इथे ऑलरेडी 4 बेड अवेलेबल होते, त्याच्यामुळे कुणी जरी फ्रेंड्ससोबत आलं तरी इथे आरामात ॲडजस्ट होऊ शकत होतो. आणि ह्याच्यानंतर खूप थकलो होतो म्हणून आराम केला. आणि हे काय, यशने ऑलरेडी चेन क्लिनिंग, चेन लूपिंग चालू केलं आहे का? कारण की आहे आज दिवस दुसरा. आणि आज आपल्याला घरी पुन्हा जायचं ना, रिटर्न टू होम. आम्ही निघालो आहे 8 वाजता. लवकर निघणार होतो, पण म्हटलं का, घरीच जायचं आहे, जाऊया आरामात. आणि असे आम्ही निघालो 8 वाजता घरी पुन्हा रिटर्न जायला. थोडाफार नाश्ता करून, सँडविच खाऊन आम्ही पोचलो कुठे? वडोदरा मुंबई हायवे. आणि हे काय, फक्त ट्रॅफिक. बाप रे, जवळजवळ 2 तास फक्त आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. म्हटलं आत्ता काय, घरी पोचायला उशीर होणारच. आणि हे काय, श्मिटन चॉकलेट फॅक्टरी. माझ्या समोर असताना मी चॉकलेट नाही घेणार असं होऊ शकतं का?
यशला म्हटलं चल बाबा मला चॉकलेट घ्यायचं आहे. तो म्हणाला नाही दीदी. मी म्हटलं घ्यावंच लागणार. आणि आम्ही पुन्हा वळालो. पहिल्यांदा काय झालं माहिती आहे का, मी अशी ओली चिंब, कारण की पाऊस चालूच होता, मला त्यांनी आत येणं अलावच नाही केलं. पण मी त्याच्यानंतर त्यांना इतके चॉकलेट्सचे डिमांड केले की त्यांनी म्हटलं बाबा मॅडम तुम्ही जावात आणि तुम्हाला हवे ते चॉकलेट्स घ्या. चला चॉकलेट्स घेतल्यानंतर लागलो पुन्हा आपल्या मार्गाला. आणि हर हर महादेव म्हणत आम्ही पोचलो होतो घरी 6 वाजता. एवढा उशीर तर नाही झाला, पण ठीक आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.